हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं वेगवेगळे सॉईलचं क्लासिफिकेशन आपण बघितलं होतं आणि सॉईलचं ग्रेन साईज डिस्ट्रीब्युशनचं आपण बघितलं होतं. तर ग्रेन साईज डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी कोर्स ग्रेन सॉईल आणि फाईन ग्रेन सॉईल असे दोन टाईप्स बघितले होते सॉईलचे. तर त्यातली कोर्स ग्रेन सॉईलचं ग्रेन साईज डिस्ट्रीब्युशन कसं केलं जातं, तर मेकॅनिकल सिव्ह ॲनालिसिस केली जाते आणि ती आपण आजच्या लेक्चरला बघणार होतो. तर मग जे सिव्ह ॲनालिसिस आहे तर ते करायचं काय उद्देश आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ सिव्ह ॲनालिसिस इज दिस टेस्ट इज परफॉर्म टू डिटरमाइन द पर्सेंटेज ऑफ डिफरंट ग्रेन सायझेस कंटेन विदिन अ सॉईल. त्या सॉईलमध्ये वेगवेगळ्या सायझेसचे असलेले ग्रेनचे पर्सेंटेज डिटरमाइन करणं हे या टेस्टचं पर्पज असतं. ओके, मग ही जी मेकॅनिकल किंवा सिव्ह ॲनालिसिस आहे ही परफॉर्म कशासाठी केली जाते, टू डिटरमाइन डिस्ट्रीब्युशन ऑफ द कोर्सर लार्जर साइज पार्टिकल्स अँड द हायड्रोमीटर मेथड इज यूज्ड टू डिटरमाइन द डिस्ट्रीब्युशन ऑफ द फायनर पार्टिकल्स. ओके, लास्ट लेक्चरलाच आपण बघितलं होतं की सॉईलचे मेनली दोन याच्यामध्ये क्लासिफिकेशन होतं, कोर्स सॉईल, कोर्स सँड आणि फाईन ग्रेन्स. बरोबर. मग कोर्स म्हणजे ग्रेटर दॅन 75 mm आणि फायनर म्हणजे लेस दॅन ग्रेटर दॅन 75 मायक्रॉन कोर्सर आणि लेस दॅन 75 मायक्रॉन फाईन सँड, त्याला म्हटलं जातं फाईन सॉईल. बरोबर. मग कोर्स सँडसाठी आपण काय यूज करतो, जर ग्रेन साईज डिस्ट्रीब्युशन काढायचं असेल तर मेकॅनिकल सिव्ह ॲनालिसिस, आणि फायनर पार्टिकलसाठी डिस्ट्रीब्युशन काढायचं असेल तर हायड्रोमीटर मेथड आपण यूज करतो. हे लास्ट लेक्चरला स्टडी केलेलं. ठीक आहे. मग याचं सिग्निफिकन्स काय आहे बघा. द डिस्ट्रीब्युशन ऑफ डिफरंट ग्रेन सायझेस अफेक्ट्स द इंजिनिअरिंग प्रॉपर्टीज ऑफ द सॉईल. लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं परमॅबिलिटी. तर परमॅबिलिटी जी आहे सॉईलची परमॅबिलिटी ती कशावर डिपेंड करते, पार्टिकल सायझेसवरती. बरोबर. पार्टिकल सायझेस मोठे असतील तर परमॅबिलिटी जास्त असणार, पाणी इझिली पर्कोलेट होणार त्या वॉइड्समधनं, आणि जेवढे फायनर पार्टिकल्स असतील मातीचे तेवढं पर्कोलेशन इझिली होणार नाही, म्हणजे परमॅबिलिटी कमी असेल मातीची. कारण आपलं जर स्ट्रक्चर स्टेबल असायचं असेल, आपलं स्ट्रक्चर जर स्टेबल ठेवायचं असेल तर त्याच्या खालची जी जमीन आहे तर ती इम्परमिएबल असली पाहिजे, म्हणजे तिच्यामध्ये पाणी लवकर मुरलं नाही पाहिजे. बरोबर. तर अशी सॉईल आपल्याला खाली कन्स्ट्रक्शन करताना लागते, मग ती जास्त स्टेबिलिटी प्रोव्हाइड करते. त्यासाठी त्या सॉईलचं सिव्ह ॲनालिसिस केलं जातं. ठीक आहे, हे त्याचं सिग्निफिकन्स आहे मेन. आणि आणखीन एक आपल्याला ग्रेन साईज सिव्ह ॲनालिसिस कशासाठी इम्पॉर्टंट होते, की सॉईलचं क्लासिफिकेशन करण्यासाठी. कारण सिव्ह ॲनालिसिस केल्यानंतरच आपण सॉईलचं क्लासिफिकेशन करू शकतो. तर लास्ट लेक्चरला आपण जे बघितलं होतं ते पुन्हा एकदा इथे कवर करूया. 0.002 mm पेक्षा खालची जर त्या मातीमध्ये जर 0.002 mm पेक्षाही खालचे पार्टिकल सायझेस असतील तर ती सॉईल झाली क्ले. सिल्ट केव्हा म्हणायचं, जर त्या मातीमध्ये पार्टिकल सायझेस हे 0.002 mm ते 0.075 mm एवढे पार्टिकल सायझेस असतील त्या मातीमध्ये तर ती माती झाली सिल्ट. जर मातीमध्ये 0.075 mm ते 4.75 mm एवढे पार्टिकल सायझेस असतील तर तिला म्हणायचं ग्रॅव्हल. आणि 4.75 mm पासून पुढे जर पार्टिकल सायझेस असतील तर तिला म्हणायचं ग्रॅव्हल, कोबल आणि बोल्डर. ठीक आहे. आणि मग हा जो 0.075 mm आहे हा क्रायटेरिया आणखीन कुठे यूज होतो, ही एक बाउंड्री आहे टू डिस्ट्रीब्यूट द सॉईल इन फाईन ग्रेन अँड कोर्स ग्रेन सॉईल. ठीक आहे. 0.075 mm खाली फाईन ग्रेन सॉईल आणि त्याच्यावरती कोर्स ग्रेन सॉईल, असं क्लासिफिकेशन होतं सॉईलचं. मग GSD म्हणजेच ग्रेन साईज डिस्ट्रीब्युशन. मग त्याचा पर्पज काय, उद्देश काय आहे, टू नो द रिलेटिव्ह प्रपोर्शन ऑफ डिफरंट ग्रेन सायझेस. रिलेटिव्ह प्रपोर्शन आपल्याला माहीत होतं की वेगवेगळ्या ग्रेन साईजचं काय प्रपोर्शन आहे. म्हणजेच थोडक्यात काय, सपोज 1 किलोग्राम तुम्ही सॉईल घेतलेली आहे एका कंटेनरमध्ये, तर त्या
त्या 1 किलोग्राम सॉईलमध्ये वेगवेगळ्या सायझेसचे पार्टिकल असतील. काही 1 mm असतील, काही 75 मायक्रॉनचे असतील, काही 25 मायक्रॉनचे असतील, काही 100 मायक्रॉनचे असतील, काही 300 मायक्रॉनचे पार्टिकल असतील. असे सगळे वेगवेगळ्या डिफरंट सायझेसचे पार्टिकल्स त्याच्यामध्ये असणार. बरोबर. मग सपोज आपण 3 पार्टिकल सायझेस घेऊया एक्झाम्पलसाठी. सपोज 25 मायक्रॉन पार्टिकल सायझेस, 100 मायक्रॉन पार्टिकल सायझेस आणि 300 मायक्रॉन पार्टिकल सायझेस, असे 3 एक्झाम्पल्स घेतले. मग ह्या 1 किलोग्राममध्ये 25 मायक्रॉन पार्टिकल्स किती टक्के आहे किंवा किती आहे, बाय वेट किंवा बाय पर्सेंटेज. वेटने मोजू शकतो किंवा पर्सेंटेजने मोजू शकतो. बरोबर. मग सपोज टोटल 1 किलोग्राम म्हणजे झालं 1000 ग्राम. मग 1000 ग्रामपैकी सपोज हे 200 ग्राम 25 मायक्रॉन असलेले पार्टिकल्स आहेत. म्हणजे एवढं वजन येतं. 25 मायक्रॉन साईज पार्टिकल असलेलं 200 ग्राम एवढे तर 1 किलोग्राम मातीमध्ये आहेत पार्टिकल्स. मग 100 मायक्रॉन साईज असलेले जे पार्टिकल्स आहेत सॉईलचे, तर ते सपोज झाले 500 ग्राम आहे, आपण असं कन्सिडर केलं. बरोबर. म्हणजे टोटल आता झाले 700, उरले 300. आणि 300 मायक्रॉनचे पार्टिकल सायझेस असणारे सॉईल किती आहे, 1 किलोग्राममध्ये 300 ग्राम एवढी माती आहे, 300 मायक्रॉन असलेली. मग हे काय झालं, थोडक्यात हे डिस्ट्रीब्युशन झालं, प्रपोर्शन झालं हे. बरोबर. म्हणजेच 25 मायक्रॉनचं प्रपोर्शन काय झालं, 200 डिवायडेड बाय 1000. 200 डिवायडेड बाय 1000 हे जर डिवाइड केलं तर म्हणजे 1/5 टोटल जे काही सॉईल आहे 1000 किलोच्या 1/5 एवढी सॉईल, एवढे पार्टिकल्स आहेत कशामध्ये, एवढे पार्टिकल्स त्या 1 किलोग्राममध्ये आहे. कोणते, 25 मायक्रॉनचे. बरोबर. कसं, कारण 25 मायक्रॉनचे पार्टिकल किती कन्सिडर केले आपण, 200 ग्राम. मग प्रपोर्शन काय झालं, 200 भागिले टोटल किती आहे, 1000 ग्राम. बरोबर. मग हे डिवाइड झालं बे 10. म्हणजे टोटल जेवढे आहे त्याच्या 1/5 एवढं प्रमाण कोणत्या पार्टिकल सायझेसचं आहे, 25 मायक्रॉन पार्टिकल सायझेसचं प्रमाण तेवढं 1 किलोग्राममध्ये आहे. मग हे काय झालं, प्रपोर्शन. असं प्रपोर्शन काढायला आपल्याला मदत करतं कोण, ग्रेन साईज डिस्ट्रीब्युशन. कारण याच्यावरून अंदाज येतो की सगळ्यात जास्त प्रपोर्शन कोणत्या पार्टिकल सायझेसचे आहे. बरोबर. आपलं आत्ता जे मागं मी एक्झाम्पल दिलं त्याच्यामध्ये 100 मायक्रॉन साईज असलेले पार्टिकल्स जास्त होते त्या 1 किलोग्राममध्ये. हे आपण काय केलं, कन्क्लुजन काढलं मागे. हे आपण ॲनालिसिस करू शकतो याच्यावरनं, GSD वरनं. बरोबर. आणखीन an important factor influencing the geotechnical characteristics of a coarse grain soil. तर कोर्स ग्रेन सॉईलचं जिओटेक्निकल कॅरेक्टरिस्टिक्सचा प्रभाव काय पडेल, म्हणजे त्या पार्टिकल सायझेसचा जिओटेक्निकल कॅरेक्टरिस्टिकवरती काय प्रभाव पडेल हे आपण ग्रेन साईजवरून ठरवू शकतो. आणि ग्रेन साईज डिस्ट्रीब्युशन ही फाईन ग्रेन सॉईलसाठी एवढी इम्पॉर्टंट नाही आहे. काय इम्पॉर्टंट नाही आहे, कारण त्यांचे पार्टिकल सायझेस फार मायक्रॉनपेक्षाही कमी असतात. म्हणजे 75 मायक्रॉनपेक्षाही कमी म्हटल्यावर ते एवढं काही परिणाम करत नाहीत स्ट्रक्चरवरती. पण कोर्स ग्रेन सॉईलचं डिस्ट्रीब्युशन जे आहे, कोर्स ग्रेन सॉईलचं ग्रेन साईज डिस्ट्रीब्युशन फार महत्त्वाचं आहे. कारण त्यांचं ग्रेन साईज डिस्ट्रीब्युशन आपल्या स्ट्रक्चरवरती फार परिणाम करतं. कारण आपलं स्ट्रक्चर हे जमिनीवरती उभं आहे आणि त्याच्या खाली जर कोर्स ग्रेन सॉईल असेल तर त्यामध्ये किती साईजचे पार्टिकल्स जास्त आहेत आणि किती कमी आहेत ते माहीत असणं फार गरजेचं. मग बघा, हे मागच्याच लेक्चरला बघितलं, कोर्स ग्रेनचं GSD काढायचं असेल तर सिव ॲनालिसिस वापरली जाते, सिव ॲनालिसिस. आणि फाईन ग्रेनचं जर GSD काढायचं असेल तर हायड्रोमीटर ॲनालिसिस यूज केली जाते. रिपीट करते पुन्हा एकदा, कोर्स ग्रेन म्हणजेच काय, 75 मायक्रॉनच्या पुढे जे पार्टिकल सायझेस आहेत त्यांचं GSD कॅल्क्युलेट करण्यासाठी सिव ॲनालिसिस वापरली जाते. आणि ज्या सॉईलमध्ये 75 मायक्रॉनपेक्षा कमी सायझेसचे पार्टिकल आहेत तिचं GSD काढण्यासाठी हायड्रोमीटर ॲनालिसिस वापरली जाते. ओके. मग बघूया सगळ्यात पहिलं सिव ॲनालिसिस. याला दुसरं नाव म्हटलं जातं मेकॅनिकल सिव ॲनालिसिस. कारण मेकॅनिकली
किंवा मॅन्युअली सीव शेक केल्या जातात, हलवल्या जातात. सगळ्यांनी घरी चाळलेलं असणारच आहे दळण वगैरे करत असताना, बरोबर. कारण जी चाळण असते त्या चाळणीला एक पर्टिक्युलर ओपनिंग असते, बरोबर. होल असतो, एका पर्टिक्युलर साईजचा होल असतो. मग त्यातनं बरोबर बारीक बारीक पार्टिकल खाली गळून जातात आणि मोठे मोठे वरती राहतात. जसं तुम्ही हलवतात तसंच फक्त मशीनचा वापर करून ही ॲनालिसिस केली जाते. मग याच्यामध्ये आपण मागच्याच लेक्चरमध्ये वेगवेगळे सीव नंबर बघितले होते आणि त्या सीव नंबरनुसार त्याचे ओपनिंग्स बघितल्या होत्या, बरोबर. मग बघा, 3 नंबरची सीव ग्रॅव्हलसाठी वापरली जाणार, 4 नंबरची सँड आणि 200साठी फाईन. ठीक आहे. मग बघा, या डायग्राममध्ये आपल्याला चाळण्या दिसतात ते. या सगळ्या चाळण्या यूज केल्या जातात सीव ॲनालिसिससाठी. प्रत्येक चाळणीमध्ये जी ओपनिंग आहे जाळीची ती वेगवेगळी असणार, वेगवेगळ्या साईजची. ठीक आहे. आता हे बघा, इथं जी दिली आहे ती सगळ्यात मोठ्या साईजसाठी दिलेली, म्हणजे कोर्ससाठी दिलेली. बघा, हा एक चौकोनच बघा केवढा मोठा आहे, कारण हे दगडं, जे मोठे मोठे दगड असतात ते चाळणीतून काढण्यासाठी. आता ही 4 नंबरची साईज आहे, 4 नंबरची सीव आहे, कोर्स म्हणजे ग्रॅव्हलसाठी वापरली जाते, बरोबर. मग 4 नंबरपेक्षा ज्या मोठ्या सीव असतात त्या सीव ओपनिंगची साईज किती त्याच्यानुसार त्यांना नाव दिलं जातं. हे बघा, 4 नंबरच्या पुढच्या ज्या आहेत त्याच्या ओपनिंगच्या साईजनुसार त्यांना नाव दिलं जातं. हिला 4 म्हटलंय, पण इथं ही 3 दाखवलेली आहे. आणि ज्या खूप छोट्या सीव असतील, स्मॉलर सीव्ज आहेत, त्यांना 1 इंचामध्ये किती ओपनिंग आहे त्याच्यानुसार त्यांना नंबर दिलेले असतात. ओके, 10 ओपनिंग्स पर इंच. 1 इंचला 10 ओपनिंग आहेत, तर तिला नंबर 10 दिलेला असणार. अशा पद्धतीने नेमिंग केलं जातं. मग हे बघा, म्हणून इथं म्हटलं आहे 10 सीव. ठीक आहे. आता मग सीव करायची प्रोसिजर बघा कशी आहे. मागे आपण बघितलं होतं, सगळ्यात मोठ्या साईजेसपासून खालपर्यंत साईजेसची अरेंजमेंट केली जाते. म्हणजे आता ह्या मगाशी आपण ज्या खूप साऱ्या चाळण्या बघितल्या होत्या त्या एकावरती एक ठेवणार आपण. एकावरती एक ठेवणार, पण मग कशा ठेवणार त्या? ही जी पहिली सगळ्यात वरची चाळण असेल तिची ओपनिंग सगळ्यात जास्त मोठी असेल. हिच्या खालची मग तिच्यामध्ये तिची ओपनिंग आणखीन कमी असेल हिच्यापेक्षा. मग याच्यामध्ये त्याची ओपनिंग कमी असेल आणखीन. असं डिसेंडिंग ऑर्डरमध्ये त्या काय करायच्या, अरेंज करायच्या ओपनिंगनुसार. आणि ही जी खालची सगळ्यात खालची जी असेल तिची जी ओपनिंग आहे, म्हणजे ही जी ओपनिंग दिसते तुम्हाला ती सगळ्यात कमी असणार खालच्या याच्यामध्ये सीवमध्ये, बरोबर. आणि मग सगळ्यात खाली असतो पॅन म्हणजे त्याला ओपनिंग वगैरे काय नसतं, ती जाळी नसते. जाळी म्हणजे तो एक डब्बा असतो फक्त, आणि तो सगळ्यात शेवटी काय ठेवायचा, तो डब्बा ठेवायचा. अशा प्रकारे सगळ्या चाळण्या एकावरती एक अरेंज करायच्या, बरोबर. अरेंज केल्या, ठीक आहे. मग काय करायचं, आपल्याला ज्या मातीचं सीव ॲनालिसिस करायचं आहे ती माती मोजून घ्यायची. सपोज 1 किलोग्राम घ्या, अर्धा किलोग्राम घ्या किंवा 2 किलोग्राम, काय असेल ते, बरोबर. पण ॲक्च्युली टेस्टसाठी आपल्या प्रॅक्टिकलला 1 किलोग्राम सॉईल ही घेतली जाते. ठीक आहे. मग आणखीन एक काय करायचं, ह्या ज्या एम्प्टी सीव्ज आहेत, मोकळ्या सीव आहे सध्या, तर प्रत्येक चाळणीचं वजन करून घ्यायचं. मोकळी चाळण आहे, प्रत्येक चाळणीचं वजन करून घ्यायचं आणि ते मेन्शन करायचं ऑब्झर्वेशन टेबलमध्ये. ऑब्झर्वेशन टेबल आपल्याला हे बघा, ह्या ठिकाणी कसं सीवचं याला म्हटलं सेट ऑफ सीव्ज. सगळ्यात खाली पॅन आहे, मग त्याच्यावरती जसं साईजेस असतील सीवचे त्याच्यानुसार त्यांना अरेंज केलेलं आहे. जी सगळ्यात वरची सीव आहे तिची ओपनिंग सगळ्यात मोठी असणार ॲज कम्पेअर टू खालची सीव आहे तिच्यामध्ये. आणि याला स्टॅक ऑफ सीव्ज म्हणतात. जो सेट तयार झालेला आहे एकावरती एक रचून, त्याला म्हणतात स्टॅक ऑफ सीव्ज.
STACK, स्टॅक ऑफ सीव्ज म्हणजे ढीग चाळण्यांचा. ठीक आहे. या ठिकाणी वेइंग बॅलन्स आहे. तर बॅलन्सच्या मदतीने आपण 1 किलोग्राम सॉईल काय करणार, मोजून घेणार आणि ती मग ह्याच्यामध्ये चाळणीमध्ये, वरच्या चाळणीमध्ये टाकणार. मग आपल्या 1 किलोग्राम सॉईलमध्ये जसे पार्टिकल सायझेस असतील तसे ते काय होणार, हळूहळू खालच्या चाळणींमध्ये खाली जात राहतील. बरोबर. जेवढे फाईन पार्टिकल असतील ते हे चाळणीतून गळून खालच्या याच्यात जातील. जर याच्यापेक्षा बारीक सायझेस असतील, पार्टिकल सायझेस, तर त्या ह्या चाळणीतून गळून खालच्या चाळणीत जातील. जर या चाळणीची जी साईज आहे त्या साईजपेक्षाही बारीक पार्टिकल असतील तर ते खाली चाळून खालच्या चाळणीत जातील. असे चाळून खालच्या चाळणीत जाऊन मग एकदम जे बारीक पार्टिकल्स असतील, जे कोणत्याच चाळणीमध्ये चाळणीच्या सगळ्या चाळण्यांपेक्षा एकदम बारीक साईजचे आहेत, ते सगळ्यात खाली पॅनमध्ये जाऊन सेटल होतील. ठीक आहे. मग हे काही इझिली होणार नाही, त्याला आपल्याला शेक करावं लागेल. बरोबर की नाही. चाळण्यांना शेक केल्यानंतरच बरोबर ते पार्टिकल काय होतील, खाली सरकत जातील. मग त्याच्यासाठी काय करायचं, मेकॅनिकल सिव्ह ॲनालिसिस आपण म्हटलं आहे. बरोबर. मेकॅनिकल म्हणजेच काय, मशीनचा वापर करून. मग हे बघा, ह्या ठिकाणी मशीन आहे, त्याला म्हटलं जातं सिव्ह शेकर. म्हणजे ही जी स्टॅक आहे, चाळण्यांची जी गठ्ठा आहे, तो आपण काय केला, त्या मशीनवरती ठेवला, व्यवस्थित टाईट केला या स्क्रूने. बरोबर. त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे. वरच्या चाळणीवरती, सगळ्यात वरची चाळण आहे त्याच्यावरती झाकण ठेवलं, जेणेकरून जेव्हा आपण चाळण्या हलवू, शेक करू, बरोबर, तेव्हा ती जी माती ती उडाली नाही पाहिजे बाहेर. बरोबर. किंवा एक सुद्धा कण बाहेर पडला नाही पाहिजे. मग त्यासाठी वरती झाकण ठेवलं, हे सगळं व्यवस्थित मेकॅनिझम पॅक केलं आणि मग हे इन्स्ट्रुमेंट चालू करायचं. ह्या ठिकाणी नॉब आहे. तो जेव्हा नॉब चालू करणार तेव्हा ह्या ज्या चाळण्या आहेत त्या सगळ्या चाळण्या काय होणार, एकाच वेळेस खालीवर बाजूला असं काय होणार, चालणार, मूव्हमेंट होणार त्या चाळण्यांची. जसं आपण चाळणीने चालतो बघा, चाळणीने चालत असताना आपण चाळण काय करतो, लेफ्ट राईट किंवा पुढे मागे आजूला सगळीकडे काय करतो, फिरवतो, चाळणी चालतो. तशा पद्धतीने हे मशीन करतं. मग त्याच्यामुळे काय होतं, पार्टिकलचे सायझेस जसे असतील तसे ते चाळण्यांमध्ये जाऊन थांबतात. ठीक आहे. मग हे किती मिनटं करायचं, अशी प्रोसिजर, ही मशीन 10 मिनटं चालू राहून द्यायचं. 10 मिनटं चालू राहून दिल्यानंतर मग काय होतं, मग काय करायचं, मशीनमधून हे जो ढीग आहे चाळण्यांचा तो काढून घ्यायचा. काढून घेतल्यानंतर मग एक चाळणीचं काय करायचं, चाळण आणि त्याच्यामध्ये राहिलेली जी माती आहे, बरोबर, तिचं वजन करायचं. हे बघा, ह्या याच्यामध्ये दिल्यानुसार. बरोबर. आता हे बघा, सपोज आता ही जी चाळण आहे, या चाळणीमध्ये 1 किलोग्रामपैकी एवढी माती याच्यामध्ये उरली आहे. याचा अर्थ काय, सपोज आता ही चाळण आहे, ह्या चाळणीची साईज आहे 25 मायक्रॉन. 25 नाही, आपण सपोज समजून घेऊया, कन्सिडर करूया 4.75 mm. मग 4.75 mm पेक्षा हे पार्टिकल काय असणार आहे, मोठ्या साईजचे असणार आहे. म्हणूनच त्या चाळणीवर काय राहिले, म्हणूनच त्या चाळणीवरती अडकून राहिलेले. बरोबर. ते खाली गेले नाही. बरोबर. मग अशा पद्धतीने याचाच अर्थ काय, की त्यांची जी साईज आहे, पार्टिकल साईज, ती काय आहे 4.75 mm. म्हणून ते चाळणीवरती राहिले 4.75 mm किंवा तिच्यापेक्षा जास्त, म्हणून ते त्या चाळणीमध्ये अडून राहिले. आणि बाकीचे 4.75 mm पेक्षा जे कमी पार्टिकल सायझेस होते ते खालच्या चाळणीमध्ये गेले. मग अशा पद्धतीने जेवढे आपण नंबर ऑफ सीव्ज लावणार डिसेंडिंग ऑर्डरमध्ये, मग त्या सगळ्या चाळण्यांची काय करायची, त्या त्याला आपण म्हणतो रिटेन मास ऑफ सॉईल. रिटेन मास ऑफ सॉईल म्हणजेच त्याच्यावरती अडून राहिलेली माती, त्याला म्हणतो रिटेन. मग रिटेन मास ऑफ सॉईल प्रत्येक चाळणीचं घ्यायचं वजन. ठीक आहे. आणि मग पर्सेंटेज फायनर आणि पर्सेंटेज रिटेन ह्या 2 गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या. कशा कॅल्क्युलेट करायच्या ते आपण बघूया पुढे डायग्राममध्ये. हे बघा, हा टेबल आहे. ठीक आहे. हा ऑब्झर्वेशन टेबल आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये लागणार आहे सिव्ह ॲनालिसिसच्या. आता हे बघा, थोडक्यात आपला जो सिव्ह सेट होता, सिव्ह सेटनुसार हे बघा, ह्या सिव्ह नंबर आपण एकमेकांच्यानुसार अरेंज केला होता. सगळ्यात वरची सिव्ह होती 4 नंबरची. 4 नंबरची सिव्ह म्हणजेच काय, तिचं डायमीटर काय आहे, ओपनिंग 4.75 mm. मग तिच्या खाली होती सिव्ह 2 mm ची.
2 mm म्हणजेच काय की ही जी ओपनिंग आहे, हे बघा, ही जी ओपनिंग आहे तिची साईज काय होती 2 mm, बरोबर. मग 4.75 mm सगळ्यात मोठी सीव आहे. मग त्याच्या खालची सीव 2 mm, मग आणखीन त्याच्या खालची सीव 0.84 mm, त्याच्या खालची 0.425 mm, त्याच्या खालची 0.25 mm, त्याच्या खालची 0.106 mm आणि त्याच्या खालची 0.075 mm आणि खाली डायरेक्टली पॅन. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय केलं, सीव एकमेकांवरती रचून घेतल्या. सगळ्यात वरती काय केलं, झाकण ठेवलं. मग तो जो स्टॅक आहे सीवचा तो त्या सीव शेकरवरती ठेवला. मग सगळ्या सीव आपण शेक केल्या 10 मिनटासाठी त्या मेकॅनिकल मशीनचा साहाय्याने. आणि मग झाल्यानंतर मग आपण काय केलं, वजन केलं. पण ते करण्यापूर्वी आपण काय केलं, ह्या ज्या चाळण्या आहेत त्यांचं एमटी वजन घेतलं होतं, बरोबर. मग 4.75चं एमटी वजन काय निघालं, 116.23 ग्राम. ओके. रिकामी असलेली चाळणी 4.75 mm रिकामी असलेल्या चाळणीचं वजन 116. असं प्रत्येक चाळणीचं वजन आपण करून घेतलं आणि ते ऑब्झर्वेशन टेबलमध्ये लिहिलं आहे. मग जेव्हा आपण शेक करून होईल आपलं पूर्ण माती टाकल्यानंतर 1 किलोग्रामची. आता इथे बघा, प्रॅक्टिकलसाठी त्यांनी टोटल वजन किती घेतलं आहे, 523.7 ग्राम घेतलं आहे माती. आणि मी एक्सप्लेन करताना तुम्हाला 1 किलो म्हटले होते, बरोबर. पण आपण आता ऑब्झर्वेशन टेबलनुसार जाऊ. तर त्यांनी टोटल माती किती टाकली होती त्या याच्यामध्ये, 523.7 ग्राम माती घेतलेली आहे टेस्ट करण्यासाठी. ठीक आहे. मग आता प्रत्येक चाळणीवरती काही प्रमाणात काय राहिलेली आहे, माती राहिलेली आहे. तिला आपण म्हणतो सॉईल रिटेन. मग आपल्याला काय करायचं, ती प्रत्येक चाळण काढायची, तिच्यावरती उरलेली माती आणि त्या चाळणीचं वजन, बरोबर. हे दोघांचं वजन आपल्याला घ्यायचं आहे. मग ते ह्या टेबलमध्ये मेन्शन केलं आहे बघा. तर चाळण आणि तिच्यावरती राहिलेली माती, तिचं वजन घेतलं आहे बघा 166.13 मास ऑफ सॉईल प्लस सॉईल रिटेन. आता ॲक्च्युली ह्या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये बघा चुकीचं झालेलं आहे, कारण एमटी सीवचं वजन येतं आहे नाही बरोबर आहे, कारण इथं 116 आहे आणि इथं 166 आहे. ओके, 166.13. नंतर सॉईल आणि एमटी वेट ऑफ सीवचं वजन किती येतं, 135.77. खालच्या सीवचं किती येतं, खालच्या सीवचं वजन आणि त्याच्यावरती राहिलेली माती तिचं वजन येतं 139.68. असं खालपर्यंत करायचं. आणि पॅनमध्ये जी उरलेली माती आहे आणि पॅनचं वजन तिचं आलं 301.19. अशा पद्धतीने हे ऑब्झर्वेशन टेबल आलं. आता पुढे सॉईल रिटेन. मग आता ॲक्च्युअली किती माती त्याच्यावरती रिटेन झाली, आपल्याला फक्त आता मातीचं वजन पाहिजे. त्या चाळणीमध्ये आलेली जी माती, त्या मातीचं वजन पाहिजे. मग कसं निघणार, या दोघांचं सबस्ट्रॅक्शन, बरोबर. यामध्ये काय आहे, या कॉलममध्ये काय आहे, सीवचं आणि मातीचं वजन आहे. मग जेव्हा आपण याच्यातून सीवचं वजन मायनस करू तेव्हा आपल्याला काय मिळेल, सॉईल रिटेन जी झाली तिचं वजन मिळेल. मग हे 49.9 जे आलेलं आहे ते कसं आलं आहे, 166.13 वजा 116.23. या दोघांचं सबस्ट्रॅक्शन केल्यावर सॉईल रिटेन ऑन 4.75 mm सीव आपल्याला मिळून जाईल. सिमिलरली मग बाकीच्यांचं पण कॅल्क्युलेशन करायचं. ठीक आहे. कसं करणार, सपोज आता 140 mm सीव आहे किंवा 140 नंबरची सीव आहे. 140 नंबरची सीव आहे म्हणजेच 0.106 mm ओपनिंग आहे तिच्यामध्ये. मग ह्या सीववरती किती ग्रॅम सॉईल आलेली आहे ती आपल्याला कशी मिळेल, 184.15 वजा 93.15. मग किती आली, 91 ग्राम एवढी माती. म्हणजे 1 किलोग्रामपैकी 523.7 ग्रामपैकी 91 ग्राम ही माती कशावरती अडून राहिलेली आहे, 140 नंबरच्या सीववरती. ठीक आहे. मग हे सॉईल रिटेन काढलं. मग आता पर्सेंटेज रिटेन. आता हे होतं ग्राममध्ये. मग किती टक्के माती अडून राहिली आहे, आता टक्क्यामध्ये आपल्याला काढायचे, पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट करायचे रिटेन. मग कसं काढायचं, सॉईल रिटेन डिवायडेड बाय टोटल सॉईल मास इंटू 100.
ठीक आहे. टोटल किती मास आहे आपल्या, आपण माती किती घेतली होती टोटल टेस्टसाठी 523.7. त्याच्यापैकी ह्या सीवमध्ये किती राहिली, 4 नंबरच्या सीवमध्ये अडून 49.9. मग पर्सेंटेज किती, दिस डिवायडेड बाय दिस इंटू 100. दिस डिवायडेड बाय दिस इंटू 100 म्हणजेच काय, तर पर्टिक्युलर साईडसाठी, पर्टिक्युलर सीवसाठी पर्सेंटेज रिटेन किती आलं, 49.9 भागिले टोटल गुणिले 100, ते येतं 9.5. मग तसंच 10 नंबरच्या सीवसाठी पर्सेंट रिटेन काय येणार, 36.5 भागिले टोटल इंटू 100, मग त्याचं आन्सर येतं 7. तसंच 20 नंबरच्या सीवसाठी पर्सेंट रिटेन काढायचं म्हटल्यावर कसं काढणार, सॉईल रिटेन डिवायडेड बाय टोटल सॉईल इंटू 100. सिमिलरली आता 140 बघूया आपण. 140 नंबरच्या सीववरती किती सॉईल रिटेन, किती पर्सेंटेज सॉईल रिटेन झाली आहे ते कसं काढणार, सॉईल रिटेन ऑन दॅट सीव नंबर डिवायडेड बाय टोटल सॉईल मास इंटू 100. किती येतं मग ते, 17.4. अशा पद्धतीने आपण टोटल पर्सेंट रिटेन आपण काय केलं, प्रत्येक सीवचं कॅल्क्युलेट केलं. मग आता पर्सेंटेज पासिंग आपल्याला काढायचे. पर्सेंटेज पासिंग म्हणजे आता बघा 9.5% जी आहे टोटल जी सॉईल असेल, टोटल 523.7 पैकी 9.5% सॉईल त्याच्यावरती राहिली, 4 नंबरच्या सीववरती अडून राहिली, आणि बाकीची मग काय झाली, त्याच्यातून पास झाली. पास म्हणजे खाली गळून पडली. मग ती किती टक्के गळून पडली, मग 90.5% गळून पडली. मग हे कसं आलं, 100 वजा 9.5 किती येतं, 90.5. बरोबर. 100%पैकी 9.5% रिटेन राहिली त्या सीववरती, मग बाकीची काय झाली, पास झाली. बरोबर. मग तसंच 83.5 10 नंबरच्या सीवसाठी आपण कॅल्क्युलेट करणार. मग 83.5 कसं आलं, 100 वजा 7. इथे कसं येणार, 100 वजा 8. इथे कसं येणार, 100 वजा 7.6. 100 वजा 9.5 हे येणार. मग इथं काय करायचं, ह्या सेकंड सीवसाठी 100 वजा ह्या दोघांची ॲडिशन करायची. 9.5 अधिक 10, 9.5 अधिक 7, आणि मग तुम्हाला 83.5 आन्सर. ठीक आहे. मग तसंच 20 नंबरच्या सीवसाठी पर्सेंट पासिंग कसं काढणार बघा, 100 वजा ह्या तिघांची ॲडिशन करायची. मग 9.5 अधिक 7 अधिक 8. ठीक आहे. मग तुम्हाला 20 नंबरच्या सीवसाठी पर्सेंट पासिंग मिळेल. मग तसंच 140साठी आपण बघूया. 140साठी कसं काढणार तुम्ही पर्सेंट पासिंग, 100 वजा, मग 140 कुठे आहे, इथे. ठीक आहे. इथून वरचे सगळे जे आहे पर्सेंट रिटेन ते सगळे काय करायचे, ॲड करायचे, ते 100मधून मायनस करायचे, आणि जे आन्सर येईल ते म्हणजे तुमचं काय झालं, पर्सेंट पासिंग. आणि तसंच मग पॅनसाठी कसं काढणार, 100 वजा ब्रॅकेटमध्ये यावरचे सगळे जे काही रिटर्न झालेले आहे पर्सेंट रिटर्न, त्या सगळ्यांची काय करणार तुम्ही, ॲडिशन करणार. ॲडिशन करून मग ते 100मधून सबस्ट्रॅक्ट करणार, आणि जे पर्सेंटेज येईल ते तुमचं काय झालं, पर्सेंट पासिंग. आता पॅनमधून तर काही खाली जाणार नाही, कारण पॅनला काही चाळण नाही किंवा ओपनिंग नाही, तो डब्बा आहे, त्याच्यामध्ये एकदम बारीक पावडर साचून राहते, त्याच्यामुळे त्याच्यातून पास होत नाही कुठली माती, त्यामुळं त्याच्यात पर्सेंटेज पासिंग काय असणार, 0. अशा पद्धतीने आपण काय केलं, पर्सेंट पासिंग आणि पर्सेंट रिटेन फाइंड आउट केलं. ठीक आहे. आणि याचाच मग ग्राफ प्लॉट केला जातो. ह्या ठिकाणी बघा सेम कॅल्क्युलेशन सांगितलं आहे मी जे मगाशी सांगितलं ते. मग हा ग्राफ प्लॉट केल्यानंतर आपल्याला अशी कर्व मिळते, सेमी लॉगरिथमिक ग्राफ असतो तो प्लॉट केल्यानंतर आपल्याला जी कर्व मिळते त्याच्यानुसार आपण सॉईलचं टाईप ठरवू शकतो. बरोबर. मग युनिफाईड सॉईल क्लासिफिकेशन सिस्टीम आपण लास्ट लेक्चरलाच बघितलं. काही काही असे ऑर्गनायझेशन्स आहेत जे त्यांच्यानुसार
सॉईलचं क्लासिफिकेशन करता. मग त्यातलं एक ऑर्गनायझेशन कोणतं आहे? युनिफाईड सॉईल क्लासिफिकेशन सिस्टीम. तर याच्यानुसार सॉईलचं क्लासिफिकेशन कसं केलं आहे बघा. 2 लेटरमध्ये क्लासिफिकेशन करतात ते. जेव्हा आफ्टर ग्रेन साईज डिस्ट्रीब्युशन झालं आणि ग्राफ प्लॉट केला की मग त्याच्यानुसार ते सॉईलचं क्लासिफिकेशन करतात. आणि सॉईलचं क्लासिफिकेशन करण्यासाठी त्यांनी ॲब्रिव्हिएशन यूज केलेले आहे. सपोज SW. तर S आणि W पहिलं जे लेटर आहे त्याला म्हटलं जातं प्रिफिक्स आणि शेवटचं जे लेटर आहे त्याला म्हटलं जातं सफिक्स आणि प्रिफिक्स. पहिलं लेटर प्रिफिक्स, दुसरं लेटर सफिक्स. बरोबर. जर पहिलं लेटर म्हणजे प्रिफिक्स जर सुरुवातीला जर S असेल तर याचा अर्थ काय झाला की 50% जास्त काय आहे? कोर्स आहे आणि तिला म्हटलं जातं सँड. जर अगोदर जर G मेन्शन केलेलं असेल तर त्या G वरनं काय ओळखायचं की ग्रॅव्हल. टाईप ऑफ सॉईल काय आहे? ग्रॅव्हल आहे. ग्रॅव्हल केव्हा? ज्या 50%पेक्षा जास्त कोर्स पार्टिकल्स असतील आणि G मेन्शन केलं आहे म्हणजे काय? ग्रॅव्हल. ठीक आहे. सफिक्स. आता सफिक्समध्ये W, P, C आणि M हे सिम्बॉल्स यूज केले जातात. सफिक्स म्हणजे S किंवा G नंतर काय लिहिणार ते. सपोज जर W किंवा P जर असेल, S नंतर W जर असेल, आता S म्हणजे काय? ती सपोज त्यांनी मेन्शन केलेलं आहे ही सॉईल आहे SW. मग SW म्हणजे S वरनं तुम्हाला कळणार की ती सँड आहे, ग्रॅव्हल नाही. S वरनं काय कळणार की ती सँड आहे, ग्रॅव्हल नाही. सँड आहे. आणि W वरनं काय कळणार? मग बघा खाली सफिक्सचं डिस्क्रिप्शन सांगितलं आहे. W किंवा P असेल म्हणजेच काय की 5%पेक्षा कमी पर्सेंटेज काय आहे? फाईन्स आहे. W म्हणजे वेल ग्रेडेड, P म्हणजे पुअरली ग्रेडेड. जर M आणि C वापरलं असेल तर तुम्ही काय ओळखता की 12%पेक्षा जास्त पर्सेंटेज काय आहे? फाईन पार्टिकल्स आहेत ते ओळखणार. आणि जर फाईन पार्टिकल हे 5 ते 12% असतील तर ड्युएल सिम्बॉल्स यूज केले जातात 19. ठीक आहे. बघूया आता पुढे. आणखीन एक सॉईलचं क्लासिफिकेशन वेल ग्रेडेड आणि पुअरली ग्रेडेड असं जर करायचं असेल तर कोइफिशियंट कॅल्क्युलेट केले जातात. तर त्या कोइफिशियंटचं नाव आहे CU आणि CC. बघा या ठिकाणी दिले CU आणि CC. CU म्हणजे कोइफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी आणि CC म्हणजे कोइफिशियंट ऑफ कर्वेचर. त्यांचे डिरेक्टली फॉर्म्युलेज दिलेले आहेत. तर CU कसा काढला जातो? D60/D10 आणि CC काढला जातो D30²/D60 × D10. आता D30, D60, D10 म्हणजे काय? D म्हणजे डायमीटर. आता सपोज D10 म्हणूया आपण, बघूया D10 म्हणजे काय. D म्हणजे डायमीटर आणि 10 म्हणजेच काय की 10% पार्टिकल्स आर फायनर दॅन दॅट साईज. पार्टिकल्स आर फायनर दॅन दिस साईज. म्हणजे सीवची अशी साईज. D10 म्हणजे आपण जे स्टॅक ऑफ सीव्ज अरेंज केल्या होत्या तर त्यातली अशी साईज सीवची की तिच्यापेक्षा 10% पार्टिकल्स काय आहेत? फाईन आहेत. तर ती म्हणजे D10. ती साईज आपण काय करायची? D10 म्हणून कन्सिडर करायची. सिमिलरली D60 की D60 म्हणजे 60% पार्टिकल्स आर फायनर दॅन दॅट साईज. त्या साईजपेक्षा 60% पार्टिकल हे फाईन आहेत. आणि D30 म्हणजे 30% पार्टिकल्स आर फायनर दॅन दॅट साईज. ओके. अशा पद्धतीने D60, D10 आणि D30चं डिस्क्रिप्शन होतं. या ठिकाणी बघा ग्रेन साईज डिस्ट्रीब्युशन कर्व ड्रॉ केल्यानंतर जर तुमची अशी कर्व जर आली याचा अर्थ तुमची सॉईल ही आहे वेल ग्रेडेड आणि वेल ग्रेडेडला मेन्शन केलं जातं W ने. जर येलो म्हणजे अशा पद्धतीची जर तुमची सॉईल आली
डिस्ट्रीब्युशन कर्व जर आली तर तुमची सॉईल झाली युनिफॉर्म. जर सिव्ह ॲनालिसिस केल्यानंतर आणि अशी कर्व काढल्यानंतर, कर्व प्लॉट केल्यानंतर जर अशा पद्धतीची जर कर्व आली जी स्काय ब्लू कलरने दाखवलेली आहे तर तुमची सॉईल काय झाली, पुअरली ग्रेडेड. आणि लास्ट ग्रीनमध्ये दाखवलेलं आहे बघा. अशा पद्धतीची कर्व जर तुमची ॲनालिसिस केल्यानंतर आली तर याचा अर्थ तुमची सॉईल आहे वेल ग्रेडेड विथ सम क्ले, त्याच्यामध्ये क्ले कंटेंट आहेत. आणि लास्ट जर अशा पद्धतीची कर्व जर तुमची आली सिव्ह ॲनालिसिस केल्यानंतर याचा अर्थ तुमची सॉईल ही वेल ग्रेडेड विथ ॲन एक्सेस ऑफ फाईन्स आहे. ठीक आहे. आणि त्याला मेन्शन केलं जातं एफने. हे सगळे सफिक्स आहे, सफिक्स. बरोबर. मग आपण बघा, मग तुम्ही कसं ठरवणार, सपोज SU असं जर मेन्शन केलं तर तुम्ही कसं सॉईलचं नेमिंग करणार. मग सँड विथ युनिफॉर्म सॉईल. बरोबर. सँड विथ युनिफॉर्म सॉईल. जर असे असेल GP जर मेन्शन केलेलं असेल तर तुम्ही काय म्हणणार सॉईलला, ग्रॅव्हल. G म्हणजे ग्रॅव्हल आणि ग्रॅव्हल विथ पुअरली ग्रेडेड सॉईल. ओके. अशा पद्धतीने तिचं क्लासिफिकेशन होतं. जर GW असेल तर तुम्ही काय म्हणणार, ग्रॅव्हल विथ वेल ग्रेडेड सॉईल. बरोबर. अशा पद्धतीने नॉमेनक्लेचर यूज केले जातात सॉईलचं क्लासिफिकेशन करण्यासाठी, सफिक्स आणि प्रिफिक्स. ठीक आहे. आता बघा, आता D10, D30 आणि D60 बघा आपल्याला ग्राफवरून मिळतं. हा प्लॉट केलेला आहे. सिव्ह ॲनालिसिस केल्यानंतर हे बघा ही कर्व आलेली आहे, ब्लॅक कलरची लाईन दिसते आपल्याला. मग याच्यावरून D10, D30 आणि D60 कसं काढायचं बघा. कारण आपण ज्या काही ह्या लाईन्स, ह्या कर्व प्लॉट करणार आहोत तर त्या कर्व कशा प्लॉट करणार आहोत, काय वर्सेस काय, ग्रेन साईज वर्सेस पर्सेंटेज पासिंग, X वर्सेस Y. हे प्लॉट केल्यानंतर तुम्हाला कर्व मिळते. ही जी कर्व आलेली आहे ती तुम्ही कोणती सॉईल घेतली आहे त्याच्यानुसार येणार. बरोबर. तुम्ही वेगवेगळ्या लोकेशनवरून सॉईल जर कलेक्ट केली तर तिची ही जी कर्व आहे म्हणजे डिस्ट्रीब्युशन कर्व ते वेगवेगळी येणार. त्याच्यानुसार तुमचं सॉईलचं क्लासिफिकेशन होईल. आता इथे एक्झाम्पल म्हणून ही कर्व कन्सिडर करूया. आता हिच्यामध्ये D30 म्हणजे काय, आपल्याला 10% फाईन आहेत आपले पार्टिकल्स. मग 10% म्हणजे 0 इथं आहे, 20% पार्टिकल्सचे पासिंग आहे आणि 10% याच्यामध्ये असेल. मग D10 म्हणजे 10% इकडं ह्या कर्वपासून इकडे करायचं, कर्वला ज्या पॉईंटला टच होईल तिथून ते खाली घ्यायचं आणि जी साईज आपल्याला मिळेल ग्राफवरनं ती झाली तुमची D10 ग्रेन साईज, D10 साईज. मग D10 आली तुमची 0.013 mm. तसं बघा इथं D30 कॅल्क्युलेट केलं आहे. D30 म्हणजे इथं 20 आहे, इथं 40 आहे, म्हणजे 30% पासिंग कुठे आहे, ह्या ठिकाणी मधोमध. मग तिथून बघा हॉरिझॉन्टल लाईन काढली, ती एक्सटेंड केली ग्राफपर्यंत आणि ग्राफपासून मग जेव्हा ग्राफला टच झाला तेव्हा तिथून वर्टिकल लाईन एक्सटेंड केली खाली आणि त्या ठिकाणी जी काही सीव साईज असेल ती सीव साईज म्हणजे तुमची काय झाली D30. मग ती किती ती 0.47 mm. तसंच D60 काढणार तुम्ही बघा डायरेक्टली. आता इथं 60% आहे, मग तो प्लॉट कुठं टच होतो, ह्या ठिकाणी ह्या पॉईंटला टच होते ती D60ची लाईन. मग तिथून खाली जर केल्यानंतर जी काही साईज येईल ती तुमची काय झाली D60 आणि D60 किती येतं 7.4 mm ह्या लाईनसाठी. तसंच तुम्ही प्रत्येक कर्वसाठी, याला म्हटलं जातं ग्रेडिंग कर्व, प्रत्येक ग्रेडिंग कर्वसाठी तुम्ही अशा पद्धतीने हा प्लॉट केल्यानंतर तुम्ही D30, D10 आणि D60 हे कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. आणि त्याच्यावरनं एकदा का D30, D60, D10 कॅल्क्युलेट केलं, हे कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला ग्राफ प्लॉट करावा लागेल आणि ग्राफ प्लॉट करण्यासाठी तुम्हाला मेकॅनिकल सीव्ह ॲनालिसिस करावे लागेल. बरोबर. आणि मेकॅनिकल सीव्ह ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, ह्या टेबलमध्ये आपण जे काढलेले पर्सेंटेज पासिंग आणि सीव साइजेस म्हणजे डायमीटर याच्यावरती आपण ग्राफ प्लॉट करतो.
हे असतं एक्स ॲक्सिसला आणि हे असतं वाय ॲक्सिसला पर्सेंट पासिंग. आणि मग एक्स आणि वाय ॲक्सिसला प्लॉट करून आपण काय करतो, अशा पद्धतीने आपल्याला ग्राफ मिळेल. आणि मग इथं 10%, 30% आणि 60%ला ओव्हरलुक करून इथं खाली घेऊन आपल्याला काय मिळणार, पर्टिक्युलर सायझेस मिळणार, D10, D60, D30 आणि D60. ठीक आहे. आणि त्याच्यावरनं आपल्याला काय मिळणार मग, कोएफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी आणि कोएफिशियंट ऑफ कर्वेचर. ठीक आहे. आणि मग CU आणि CC वरून मग सॉईलचं पुन्हा क्लासिफिकेशन होतं. मग ते कसं क्लासिफिकेशन होतं, वेल ग्रेडेड सॉईल आणि पुअरली ग्रेडेड सॉईल. ठीक आहे. मग वेल ग्रेडेड सॉईल केव्हा म्हणायचं बघा, जर CCची व्हॅल्यू 1 ते 3 मध्ये असेल आणि CUची व्हॅल्यू जर 4पेक्षा जास्त असेल तर तुमची सॉईल ही ग्रॅव्हल असणार पण वेल ग्रेडेड असणार. ठीक आहे. बघा ह्या ठिकाणी दिले, CCची व्हॅल्यू जर 1 ते 3 मध्ये असेल आणि CUची व्हॅल्यू जर 4पेक्षा जास्त आली कॅल्क्युलेशन केल्यावर, तर तुमची सॉईल झाली वेल ग्रेडेड सॉईल आणि ग्रॅव्हल. तुमची सॉईल जर CCची व्हॅल्यू जर 1 ते 3 मध्ये असेल आणि CUची व्हॅल्यू जर 6पेक्षा जास्त आली तर तुमची सॉईल काय झाली, सँड आणि वेल ग्रेडेड. ठीक आहे. जर आता पुअरली ग्रेडेड केव्हा, पुअरली ग्रेडेड म्हणजे हे कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या नाही तर तुमची सॉईल काय झाली, पुअरली ग्रेडेड सॉईल झाली. ठीक आहे. युनिफॉर्म सॉईल म्हणजेच काय बघा, हा एक कन्सेप्ट विचारला जातो ओरलसाठी. युनिफॉर्म सॉईल म्हणजेच काय, तर सगळ्या त्या सॉईलमधले सपोज 1 किलोग्राम आपण माती घेतली आहे, त्या 1 किलोग्राममध्ये जेवढे काही पार्टिकल असतील त्या प्रत्येक पार्टिकलची साईज जर सारखीच असेल तर ती सॉईल काय झाली, युनिफॉर्म सॉईल. म्हणजेच काय, तिच्यामध्ये बाकी वेगवेगळे पार्टिकल साईजेस नाहीत, एकाच साईजचे पार्टिकल्स आहेत, मग ती झाली युनिफॉर्म सॉईल. गॅप ग्रेडेड सॉईल म्हणजे काय, ज्याच्यामध्ये स्पेसिफिक साईज रेंजचे ग्रेन नाही आहेत काही. म्हणजेच काय थोडक्यात, गॅप ग्रेडेड सॉईल म्हणजे काय बघा, आपण इथे आपण इथं सगळे सीव बघितले होते. सपोज आपल्या त्या अर्ध्या किलोग्राम सॉईलमध्ये एवढे पार्टिकल साईजेसचे पार्टिकल्स आहेत, ह्या एवढे साईजेसचे पार्टिकल्स आहेत. मग सपोज 2 mm पार्टिकल साईज असलेले पार्टिकलच जर नसतील तर काय होणार, इथं 0 येणार, इथं 0 येणार, इथं 0 येणार. सपोज 0.25 नाही आहे, 0.25 mm पार्टिकल साईजेस नाही आहेत, मग हे पण 0 येणार, हे पण 0 येणार. जर 0.84 mm पार्टिकल नसतील त्या 500 ग्राममध्ये तर हे 0 येणार, हे 0 येणार. म्हणजे काय होतं आहे थोडक्यात, 500 ग्राममध्ये यातले फक्त काहीच पार्टिकलचे साईजेस प्रेझेंट आहेत, बाकीचे सगळे 0 आहेत. मग ही काय झाली, गॅप ग्रेडेड झाली. ठीक आहे. गॅप ग्रेडेड सॉईल आपण तिला मेन्शन करू शकतो. ठीक आहे. आणि त्यालाच आपण म्हणू शकतो की पुअरली ग्रेडेड सॉईल. आणि वेल ग्रेडेड सॉईल बघा, वेल ग्रेडेड सॉईल केव्हा म्हणायचं, जेव्हा सगळ्या प्रकारचे पार्टिकल साईजेस तिच्यामध्ये काही ना काही प्रमाणात जर अवेलेबल असेल त्या मातीमध्ये तर ती झाली वेल ग्रेडेड सॉईल. बघा आपल्या ह्या टेबलमध्ये जो ऑब्झर्वेशन टेबल आपण बघितला, याच्यामध्ये बघा सगळ्या पार्टिकल साईजेसचे काही ना काही पर्सेंटेज माती आहे आपल्या त्या 500 ग्राममध्ये, बरोबर. म्हणून ही सॉईल काय झाली, आपण काय म्हणू शकतो, ही सॉईल वेल ग्रेडेड सॉईल आहे. ठीक आहे. कारण हिच्यामध्ये एकाच पार्टिकलचे साईजेस नाही आहेत किंवा मध्ये मध्ये गाळलेले नाही आहेत पार्टिकल साईजेस, सगळ्या पार्टिकल साईजेस आपल्या मातीमध्ये प्रेझेंट आहेत, म्हणून ही झाली वेल ग्रेडेड सॉईल. ठीक आहे. अशा पद्धतीने CU CC वरनं वेल ग्रेडेड आणि पुअरली ग्रेडेड सॉईल पडते क्लासिफिकेशन. आणि पुअरली ग्रेडेडचं कशामध्ये, युनिफॉर्म सॉईल किंवा गॅप ग्रेडेड सॉईल. ठीक आहे. तर इथे तुमचं जे सिव ॲनालिसिस आहे त्याचं जो बेसिक कन्सेप्ट्स आहेत हे काय होतात, एंड होतात. आणि हे सिव ॲनालिसिस जे आहे ते फार महत्त्वाचं आहे तुमच्या ओरल पॉईंट ऑफ व्ह्यू, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, UPSC MPSC जे काय असतील एक्झाम्स त्या सगळ्या पॉईंट्स ऑफ व्ह्यू. ओके, थँक्यू.